कृषी विस्तार सेवकांची कार्यप्रणाली आणि प्रशिक्षण या विषयातील जे तिसरा चॅप्टर जो आहे तो आहे एक खिडकी योजना। याची आपण आज सुरुवात करणार आहोत। त्या पहिले आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे असाइनमेंट आणि PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत। तर त्या नोट्सच्या आधारे आणि आपल्या ऑनलाईन लेक्चरच्या आधारे जे काय असाइनमेंट दिले जातील त्या वेळेच्या वेळेला पूर्ण करून ठेवा। तर एक खिडकी योजना आहे। तर एक खिडकी योजना म्हणजे काय? तर एक खिडकी योजनेमध्ये 1883 मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली। ही 1883 म्हणजे कृषी खात्याची स्थापना ही फेमिन कमिशन जे होतं त्यांच्या शिफारशीनुसार या खात्याची स्थापना करण्यात आली। त्यानंतर 1969 मध्ये महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ आहे ते विद्यापीठ आहे राहुरी विद्यापीठ, त्याची स्थापना 1969 मध्ये ही करण्यात आली। नंतर 1981-82 जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रशिक्षण व भेट योजनेची सुरुवात करण्यात आली। म्हणजे प्रशिक्षण व भेट योजना ही काय आपण अगोदरच्या प्रकरणामध्ये बघितलं आहे। तर ह्या प्रशिक्षण व भेट योजनेची सुरुवात ही 1981-82 मध्ये सुरू केली। याला जे सहाय्य असतं आर्थिक सहाय्य वगैरे हे जागतिक बँकेने केलं आहे। तर या योजनेला बेनार योजना असेही म्हणतात। तर बेनार योजना म्हणजेच काय तर प्रशिक्षण व भेट योजना। तर याला बेनार योजना असं का म्हणतात? तर जेव्हा ही योजना चालू केली 1981-82 मध्ये तेव्हा या योजनेचे जे मुख्य प्रवर्तक होते जे मुख्य म्हणजे काम करणारे होते या योजनेमध्ये की ज्यांनी ही योजनेची पायाभरणी केली ते होते डॉक्टर डॅनियल बेनार यांनी यांचं कामकाज पाहिलं म्हणून या योजनेला बेनार योजना असे म्हटले जाते। त्यानंतर 1983 मध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची सुरुवात झाली। त्या पाणलोट क्षेत्र विकास 1983 मध्ये सुरू केलं। तर पाणलोट क्षेत्र विकास कशासाठी चालू करण्यात आलं? तर मृदा आणि जलसंधारण संचालन हे कामे एकेरी पद्धतीने न करता एकात्मिक पद्धतीने करणे यासाठी 1983 मध्ये पाणलोट क्षेत्र विकासाची स्थापना करण्यात आली। सध्या मृदा व जलसंधारण संचालनाची कामे एकात्मिक तत्वावर पाणलोट क्षेत्र विकासाच्या आधारावरही केली जातात। तर राज्यातील हवामान हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे असून ते फळ पिकासाठी पोषक आहेत, त्यासाठी फलोत्पादन विकासावर भर देण्यात आलेली आहे। तर मग 1981 मध्ये फलोत्पादन व सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती करण्यात आहे। म्हणजे आपल्या राज्यामध्ये जे हवामान आहे ते आपल्या फळबागेसाठी किंवा फळपिकासाठी जे पोषक वातावरण असल्यामुळे या फलोत्पादन विभागाची निर्मिती ही 1981 मध्ये करण्यात आलेली आहे। मग त्यासाठी काय केलं झालं? फलोत्पादनासाठी त्याचे कृषी खात्यातील जे अधिकारी असतात व कर्मचारी आहे यांचा एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आणि त्याला फलोत्पादन संचालनालय असं म्हटलं जातं। आता हेच पुढे जाऊन काय आलं, मंत्रालयातील जे फलोत्पादन विभाग होता सुरुवातीला कधी 1981च्या पहिले जे मंत्रालयात फलोत्पादन हा विभाग होता, तर 1981 नंतर फलोत्पादन हा विभाग बंद करून तो कृषी खात्याला जोडण्यात आला। संचालन स्तरावर मात्र वेगळे फलोत्पादन हे अद्यापही कार्यरत आहे। त्यानंतर 1980 पर्यंत संचालक कृषी म्हणजे कृषी जे संचालक आहे हे कृषी व मृतसंधारक या यंत्रणेचे प्रमुख होते। त्यानंतर 1982 मध्ये स्वतंत्र फलोत्पादन संचालनालय हे निर्माण केले, म्हणजे मंत्रालयापासून हे वेगळं करण्यात आलं। 1974 मध्ये जून 1994 संचालक कृषी हे पद उन्नत करून कृषी आयुक्त या पदामध्ये रूपांतर करण्यात आले। राज्याच्या कृषी विकासाच्या दृष्टीने मृद व जलसंधारण संचालनाचे महत्त्व हे लक्षात घेण्यात आले। म्हणजे राज्याच्या जर कृषी विकासाचा जर आपल्याला जर विकास करायचा असेल तर त्यासाठी मृद आणि जलसंधारण हे महत्त्वाचं आहे। मग त्याच्यावर अधिक जर भर देण्यासाठी काय करता येईल? तर मग 1992 साली यांनी काय केलं तर मंत्रालय स्तर वेगळा जलसंधारण विभाग चालू केला। म्हणजे मंत्रालय स्तरावर हा वेगळा जलसंधारण विभाग हा चालू करण्यात आला। आता या विभागाअंतर्गत काय येतं? संचालक भूसर्वेक्षण, संचालक सामाजिक वनीकरण, तर मुख्य अभियंता लघु पाटबंधारे म्हणजे यांचं सगळ्यांचं एकत्रित करून हा विभाग तयार करण्यात आला। त्यानंतर मग जे आपण एक खिडकी योजनेचे जे काही स्तर आहेत ते बघणार आहोत। तसेच मग काय होते स्तर कुठले कुठले आहेत? क्षेत्रीय स्तर आहे, मंडळ स्तर, तालुका स्तर, उपविभागीय स्तर असे म्हणजे खालच्या लेवलपासून तर वरच्या लेवलपर्यंत मंत्रालयापर्यंत हे एक काय यांचे स्तर बनवण्यात आलेले आहे। तर मध्ये यामध्ये काय आहे? पहिला क्षेत्रीय स्तर। तर क्षेत्रीय स्तर काय आहे? ग्राम पातळीवर सरासरी 3 ते 4 गावांचे जे समूह आहे त्यासाठी एक कृषी सहाय्यक असतो
आणि तो सरासरी 1000 शेतकरी कुटुंबे किंवा 1500 हेक्टर क्षेत्रातील फलोत्पादन, मंडळ स्तर, मृदसंधारण व कृषी योजनेचे सर्व काम हे पार पाडतो. म्हणजे ग्रामपंचायत लेवलला किंवा ग्राम पातळीवर जे 3-4 गावं आहेत तर त्या 3-4 गावांकरिता एक कृषी सहाय्यक हा नेमणूक केलेली असते. तर तो कृषी सहाय्यक 3-4 गावांच्या क्षेत्रातील जे काही क्षेत्र ठरवून दिले असेल किंवा जे शेतकरी कुटुंब असेल त्या क्षेत्रातील फलोत्पादन, मंडळ स्तर, तर ह्या ज्या काही कृषी योजना असतात या कृषी योजनेची जी सर्व काही जी कामे असतात तो हा पार पाडत असतो. त्यानंतर तो मंडळ स्तर. आता मंडळ म्हणजे काय, ग्रामपंचायत लेवलच्या वरचा स्तर हा मंडळ स्तर असतो. तर 12 कृषी सहाय्यक असतात, त्यांचे कार्यक्षेत्र मिळून एक मंडळ कार्यालय स्थापन करण्यात येते. म्हणजे जे मंडळ स्तर आहे ते मंडळ स्तराचा प्रमुख कोण असतो, तर मंडळ स्तराचा प्रमुख असतो मंडळ कृषी अधिकारी. मंडळ कृषी अधिकाऱ्याच्या अधीनस्थ 4 कृषी सहाय्यकामागे 1 व 3 कृषी पर्यवेक्षक अशी रचना केलेली असते. म्हणजे मंडळ कृषी जो अधिकारी आहे त्याच्याखाली 4 कृषी सहाय्यक असतात आणि 3 कृषी पर्यवेक्षक हे काम करत असतात. तर मग कृषी सहाय्यकांचे जे कृषीविषयी जे सर्व काही जे काम करत आहेत, म्हणजे जे काही ग्राम पातळी झाले किंवा मंडळ स्तरावर कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक हे काही जे कृषी योजनेतील जे कामे आहेत जे करतात तर त्याच्यावर देखरेख करण्याचे काम हे मंडळ कृषी अधिकारी हे करत असतात. त्यानंतर तो तालुका स्तर. तर मग आता राज्यात काय आहे, राज्यात प्रत्येक तालुक्यात कृषी खात्याचे एक स्वतंत्र कार्यालय असते. त्या तालुक्याला मुख्यालय असते. म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषीचे एक स्वतंत्र कार्यालय हे चालू करण्यात आलेले आहे. त्याचा जो प्रमुख असतो तो असतो तालुका कृषी अधिकारी वर्ग 2चा किंवा अधिकारी तालुका स्तरावर हे कामकाज बघत असतो. तर तालुका कृषी अधिकारी यांना कृषी निर्दिष्टांचे गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी अर्धवर निरीक्षक म्हणून अधिकार आहेत. म्हणजे हे जे काही तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकारी जे आहेत वर्ग 2चे यांना म्हणजे आपल्या थोडक्यात जर सांगायचं कृषी निविष्ठा म्हणजे खते आणि बी बियाण्यांची ही जी काही आपल्या इथं दुकानं असतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे किंवा एक त्यांची तपासणी करण्याचे अधिकार म्हणून हे त्यांना तालुका कृषी अधिकारी यांना हे देण्यात आलेले आहे. ते एक रचना आहे. यानंतर फेर रचना आहे एक खिडकी योजनेची. म्हणजे थोडक्यात जे एक सांगण्यात आलं पाहिजे कृषी सहाय्यक आहे. कृषी सहाय्यक हा ग्रामपंचायत लेवलला असतो कृषी सहाय्यक. कृषी पर्यवेक्षक यानंतर असतात मंडळ कृषी अधिकारी, हे मंडळ लेवलला असतात. आणि जे तालुका कृषी अधिकारी हे तालुका लेवलला हे कामकाज बघत असतात. त्यानंतर असतं उपविभागीय कृषी अधिकारी. तो उपविभागीय कृषी अधिकारी हे प्रांत लेवल असतो. प्रांत लेवलच्या ठिकाणी किंवा उपविभागीयच्या ठिकाणी हे कृषी अधिकारी हे कृषी व्यवस्थित कामकाज बघत असतात. त्यानंतर असतात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे आपल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये अधीक्षक म्हणून हे काम बघतात. तर जिल्ह्यानंतर जो वर काही विभाग असतो तो असतो विभाग. म्हणजे जसं की आपण बघतो, आपण जर अहमदनगर जिल्ह्यामध्ये असेल तर आपला विभाग कुठला येतो, तर नाशिक विभाग येतो. नाशिक विभागाचे जे प्रमुख असतात त्यांना विभागीय कृषी सहसंचालक असे म्हणतात. यानंतर असतो संचालनानंतर जे आयुक्त असतात हे मेन आयुक्त असतात कृषीचे. आणि यानंतर जे सचिव म्हणून असतात ते कृषीचे सचिव एक IAS दर्जाचे अधिकारी असतात. त्यानंतर जे आपण बघितलं समजा तालुका स्तर पाहिला, तालुका स्तरानंतर एक उपविभागीय स्तर आहे. आपण जे मागाशी चार्ट बघितलं त्यानुसार मग उपविभागीय स्तर म्हणजे कुठला, समजा एक प्रांत लेवलला जे असतं त्याला उपविभागीय स्तर म्हणतात. राज्यातील भौतिक परिस्थितीचा विचार करून सुमारे 2 ते 5 तालुके मिळून एक उपविभाग आहे. तर मग हे उपविभाग कसे बनवले आहेत, तर मग भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून म्हणजे एक जे क्षेत्र आहे 2 ते 5 तालुके मिळून एक उपविभाग हे कृषी विभागाने तयार केले आहेत. यानुसार महाराष्ट्रामध्ये सध्याच्याला 90 उपविभाग हे कार्यरत आहेत. तर मग या उपविभागीय स्तरावर जे प्रमुख म्हणून काम करतात ते असतात उपविभागीय कृषी अधिकारी. तर उपविभागीय कृषी अधिकारी हे महाराष्ट्र कृषी सेवेचे वर्ग 1चे अधिकारी असतात. तर मग तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या सर्व कार्यालयावर प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रण ठेवण्याचे काम हे उपविभागीय कृषी अधिकारी हे करत असतात. त्यानंतर उपविभागीय असलेल्या म्हणजे जे उपविभागीय स्तर आहे 2 ते 3 तालुके जे मिळून त्यांच्याकडे जो भौगोलिक भाग दिलेला आहे त्या विभागामध्ये व त्यांच्या सर्व जे कार्य हे आहेत त्या विभागामध्ये जेवढे काही फळ रोपवाटिका येतात, तालुका बीज गुणन केंद्र, कृषी चिकित्सालय, प्रात्यक्षिक केंद्र यांच्यावर त्यांचे हे थेट नियंत्रण असते. तसेच ह्या विभागाअंतर्गत प्रशिक्षण असतात, मासिक पाक्षिक चर्चा व त्या अनुषंगाने कृषी विद्यापीठाशी जर संपर्क ठेवण्यासाठी जी जबाबदारी असतात ती जबाबदारी कोणाची असते, तर ती जबाबदारी ह्या उपविभागीय कृषी अधिकारी यांची असते.
त्यानंतर मग यांचे जे कार्यक्षेत्र आहे, या कार्यक्षेत्रात जे कृषी उत्पन्न बाजार समिती असतात तर यांच्याशी समन्वय साधून दैनंदिन बाजारभाव जो काय आहे याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे उपविभागीय कृषी अधिकारी हे. त्यानंतर तो मग जिल्हा स्तरावर प्रमुख म्हणून कृषी अधिकारी, फलोत्पादन उपसंचालक, विभागीय कृषी संधारण व जिल्हा बियाणे अधिकारी इत्यादी हे कार्यालय असतात. तर मग जिल्हा स्तरावर जो कृषी विभागाचे जे प्रमुख असतात ते असतात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हे वर्ग 1चे अधिकारी असतात. जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांचे तांत्रिक नियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी हे ठेवत असतात. म्हणजे कृषी विभाग 2 स्तरावर असतो. एक कृषी संचालनालय जे आपण जो बघतो ते स्तर, आणि एक जिल्हा परिषद थ्रू एक कृषी विभाग असतो. तर ह्या दोन्हीचं समन्वय राखण्याचं काम हे जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक हे करत असतात. तर मग जिल्हा स्तरावर जे जिल्हा अधीक्षक असतात कृषीचे, त्यांचे जे काम काय आहे तर निविष्ठा पुरवठा बाबतीत ते सनियंत्रण ठरवतात. म्हणजे जे काय जिल्ह्यामध्ये खते बियाण्याचा पुरवठा करायचा याच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हा अधीक्षक कृषी हे करत असतात. त्यानंतर आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक म्हणूनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे काम पाहत असतात. त्यानंतर तो विभागीय स्तर. यानंतर असतो विभागीय स्तर. तर विभागीय स्तरावर अधीक्षक कृषी अधिकारी म्हणजे थोडक्यात जिल्ह्याचे प्रमुख, अधीक्षक फलोत्पादन अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक या सर्व कार्यालयांचे एकत्रीकरण विभागीय स्तरावर स्वतंत्र कार्यालय स्थापन करतात. म्हणजे समजा हे कृषी अधिकारी आहे, फलोत्पादन, कृषी सहसंचालक, मृदा आणि जलसंधारणचे हे जिल्हा स्तरावर जे काही कार्यालय आहे त्यांचं एकत्रीकरण करून विभागीय स्तरावर हे एक स्वतंत्र असं कार्यालय स्थापन करण्यात आलं आहे. विभागीय स्तरावर प्रमुख असतात विभागीय कृषी सरसंचालक. सदर विभागात कार्यालय हे म्हणजे विभागीय स्तर हे कुठं आहेत ते खाली आपण बघू. तर विभागीय स्तर हे ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर अशा 8 ठिकाणी हे विभागीय स्तरावरील कार्यालय आहेत. तर आपण जो आहेत आपण अहमदनगर जिल्ह्यातले असल्याने आपण नाशिक या विभागामध्ये येतो. विभागीय कृषी सहसंचालक यांना विभागीय स्तरावरील वर्ग 3 संवर्गाचे नियुक्तीचे अधिकार असतात. म्हणजे हे जे विभागीय स्तरावरील जे प्रमुख आहे विभागीय कृषी सरसंचालक यांना अधिकार कुठले असतात तर मग जे कृषी विभागातील वर्ग 3चे जे हे असतात कर्मचारी असतात त्यांचे नियुक्तीचे अधिकार हे या विभागीय कृषी सरसंचालकांना दिलेले असतात. तसेच कीटकनाशक कायदा अंतर्गत परवाना अधिकारी व खत नियंत्रण अधिनियमांच्या अनुषंगाने अपिलीय प्राधिकारी म्हणून त्यांना घोषित करण्यात आले आहे. म्हणजे कीटकनाशकाचा जो कायदा केलेला आहे ते परवाना अधिकारी म्हणजे आपल्याला कीटकनाशकाचं जे आपल्याला परवाना घ्यायचं म्हणजे थोडक्यात जे लायसन जे आहे ते आपल्याला विभागीय स्तरावरून जे मिळत असतं. त्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील लेखा अधिकारी वर्ग 2 यांना अंतर व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर तो आयुक्तालय स्तर. मग सध्या काय आहे सध्या आयुक्तालय स्तरावर आयुक्त, कृषी संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालक, फलोत्पादन हेही सेपरेट 3 स्वतंत्र कार्यालय आहेत. त्याचे प्रमुख म्हणून हे कृषी आयुक्त असतात. मग यानंतर काय होतं यामध्ये बदल करून ते कृषी आयुक्तांच्या अधीनस्थ काम करतात. कृषी आयुक्तालयाची पुनर्रचना करून त्याची 10 विभागात ही स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे आयुक्तालय हे 10 स्तरावर त्याची म्हणजे विभागणी करण्यात आली आहे. त्यात काय आहे तर पहिला विभाग आहे संचालक विस्तार व प्रशिक्षण, नंतर संचालक मृद आणि संधारण, नंतर संचालक फलोत्पादन, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण. संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण म्हणजे निविष्ठा म्हणजे थोडक्यात खते की बी बियाणे म्हणजे शेतकऱ्यांना जे काही आपण म्हणतो बी बियाणे खते आहे त्याला निविष्ठा म्हणतात. त्याचं एक सेपरेट डिपार्टमेंट हे आयुक्तालय स्तरावर आहे. संचालक नियोजन व समन्वय, संचालक आस्थापना, मुख्य सांख्यिकी, उपायुक्त कृषी गणना म्हणजे आता ते उपायुक्त जे कृषी गणना आहे हे सेपरेट विभाग आहे. त्यामध्ये काय असं कृषीची गणना कुठल्या ज्या विभागामध्ये कुठल्या पिकाची किती लागवड आहे या परत जे काय म्हणतो आपण जे काही आकस्मिक काही झालं तर मग त्याची गणना जी आहे ती या विभागाअंतर्गत करण्यात येते. त्यानंतर प्रमुखचं नियंत्रण व मूल्यमापन आणि जो शेवटचा आहे उपसंचालक विषय वेतन दक्षता पथक असे 10 विभाग आयुक्तालय स्तरावर असतात. वरीलप्रमाणेच आयुक्तालयातील
अप्पर कृषी संचालक या श्रेणीतील अधिकाऱ्यांना संचालक म्हणूनही संबोधले जाते. चालेल, धन्यवाद.